नमस्कार, मी कल्पना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण शॉर्ट टॉपचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। हा माझ्याकडे 1 मीटरचा कटपीसचा तुकडा होता, तर याच्यातूनच आपण टॉपचं कटिंग करणार आहोत। आणि असा टॉप तुम्ही जीन्सवरही घालू शकता। साधारणतः 34 इंच छाती घेऱ्याच्या कुर्तीचं कटिंग आज आपण बघणार आहोत। कुर्तीसाठी सगळी लागणारे माप मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तसं तर आपण कुर्तीचं कटिंग करताना वेगळ्या प्रकारची घडी करत असतो, त्यामुळे आपलं कापड बरंच वाचतं। परंतु आपल्याकडे जर कापड मुळातच कमी असेल तर या प्रकारची घडी करायची। आणि ही कापडाची घडी कशी करायची हे तुम्हाला मी कागदावर दाखवते। समजा आता हे कापड आहे, तर ह्या कापडाची घडी अशी करायची आहे। आधी एकदा फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा याच्यावर एकदा फोल्ड करायचं आहे आणि अशी या प्रकारे 4 पदरी घडी करायची आहे। आणि या सुट्या पदरांकडे मुंड्याची माप टाकायची आणि या बंद बाजूला गळ्याची माप टाकायची आहेत। चला तर तुम्हाला मी कापडावर दाखवते याचं कटिंग कसं करायचं। सुरुवातीला आपण याची माप बघूयात। आता ही मी अंगावर घेतलेली माप आहेत। तर या टॉपची उंची आहे 30 इंच, छाती घेर आहे 34 इंच, कमर आहे 29 इंच, सीट घेर आहे 37.5 इंच, शोल्डरचं माप आहे 7 इंच, मुंड्याचं माप आहे 7 इंच, गळा रुंदी घेणार आहोत आपण 3 इंच, पुढचा गळा उंची आहे 6.5 इंच, मागची गळा उंची आहे 2.5 इंच। जेव्हा मागचा गळा 4 इंचाच्या कमी असतो, म्हणजे 4 इंचापेक्षा कमी असतो, तेव्हा बंद गळ्याची माप टाकायची आहेत। हे माझ्या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, किंवा आणखी याच्यावर सविस्तर माहिती मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतच राहील। सीट उंची आहे 20 इंच, बाही उंची घ्यायची आहे 15 इंच आणि बाहीचा घेर आहे 5.5 इंच। तर आपण या मापानुसार आता ही माप टाकूयात। सुरुवातीला आपण या कापडाची घडी करून घेऊयात। तर बरोबर ही काठावर काठ येतील याप्रमाणे कापडाची दुहेरी घडी केलेली आहे। पुन्हा याच्यावर एकदा फोल्ड करायचं आहे, म्हणजे अशी आपण एकूण 4 पदरी घडी केलेली आहे। आणि या बाजूला असे सुटे पदर आलेले आहेत आणि इकडे बंद बाजू आलेली आहे। तर पूर्ण उंची घेताना वरती साधारण 1.5 इंच सोडायचं आहे आणि मग इथे एक रेष आखायची आहे। शिवणकामामध्ये तुमच्याकडे जशी पट्टी असेल तर तुमचं शिवणकाम अगदी सोपं होऊन जातं। अशी काटकोनी पट्टी आहे। आता आपल्याला रेषेपासून खाली पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे या बंद बाजूकडून। इथे मी 30 इंचावर मार्किंग करत आहे आणि खाली आपण फोल्डिंग साठी 1.5 ते 2 इंच घ्यायचं आहे। इथे मी 1.5 इंच घेत आहे। सीट उंचीचं माप आहे लगेच घेऊन टाकायचं आहे। सीट उंचीचं माप आहे 20 इंच। मार्किंगच्या खालपासून मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे 7 इंच। हे मुंडा खोलीचं माप आणि इथे खाली सीट उंचीचं माप आहे, याच्या मध्यावर आपल्याला कमर उंचीचं माप मिळेल। तर इथं एक मार्किंग करायचं आहे। आता सर्व लाईन्स आखून घ्यायच्या आहेत। अगदी कमीत कमी कापडामध्ये शॉर्ट टॉप आपण कटिंग करणार आहोत आणि असे टॉप आपण जीन्सवर स्कर्टवर घालू शकतो। आपल्याकडे जेव्हा असे कमी कापडाचे कटपीस असतात तेव्हा आपण असे शॉर्ट टॉप, फ्रॉक किंवा कुर्ती, शॉर्ट कुर्ती असं शिवू शकतो। बंद बाजूकडून आपण गळ्याची आणि शोल्डरची माप टाकूयात। गळा रुंदी आहे 3 इंच, शोल्डरचं माप आहे 7 इंच। इथे खाली आपण अंदाजे शोल्डरचं माप घ्यायचं आहे 7 इंच। मुंड्याचं माप आखून घेऊयात 7 इंच। गळा उंचीचं माप तिरकं घ्यायचं आहे या गळा रुंदीपासून। इथे आपण 6.5 वर मार्किंग करणार आहोत। इथे गळ्याला आपण थोडासा व्ही शेप देणार आहोत। आता हे वरती आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं, इथे शोल्डर उतार द्यायचा आहे। इथे खाली 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंग पासून इकडे तिरप शोल्डर उतार द्यायचा आहे। जेव्हा बंद गळ्याची माप टाकतो तेव्हा असे शोल्डर उतारचं माप नेहमी द्यायचं। आता इथे वेगळ्या खडूने आपण मागच्या गळा उंचीचं माप टाकणार आहोत आणि हे माप अगदी इथून वरतून टाकायचं आहे। तर मागची गळा उंची मी घेत आहे 2.5 इंच, रुंदी आपण तेवढीच ठेवणार आहोत 3 इंच आणि मागचा गळा आपण गोल आखून घेणार आहोत। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हे जे मार्किंग आहे त्याच्या मध्यावर साधारण खडूने मार्किंग करायचं आहे मध्यावर। आता आपल्याला इथे आडवी माप टाकायची आहेत। तर छाती आहे 34 इंच, तर टेप बरोबर या 34 इंचापर्यंत आणायचा आहे। हे अर्ध माप निघेल। पुन्हा या 17 पर्यंत हा टेप असा दुमडायचा आहे। तर आपल्याला हा छाती घेराचा चौथा मिळेल 8.5 इंच। तर याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवायचा आहे। तर छाती घेराचं माप इथे आपलं 9 इंच येईल। तिथे आपण जे मुंडा उंचीचं माप टाकलं होतं इथे आपण छाती घेराचं माप टाकायचं आहे।
9 इंच आणि पुढे साधारण मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. कमर घेराचं माप घ्यायचं आहे. तर कमर घेरा आहे 29 इंच. छाती घेराप्रमाणेच आपण हे असं कमरचं माप घेणार आहोत. 29चा अर्धा 14.5, पुन्हा त्याचा अर्धा 7.25. कमर घेऱ्यामध्ये साधारण पाऊण इंच मिळवायचं आहे. तर 8 इंच माप आलेलं आहे आणि ते पुढे 1.5 इंचावर मार्किंग करायचंय. सीट घेरा आहे 37.5. पावणे 19. तर 9.25 आणि 1 रेषा आलेली आहे. त्याच्या सीट घेऱ्यामध्ये आपण अर्धा इंचच मिळवणार आहोत. तर आपण इथे सीट घेऱ्याचं माप पावणे 10 घेऊयात. पुढे मार्जिनसाठी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता इथे आपण सीट घेर पावणे 10 घेतलेला आहे. खालचं जे तळाकडचं माप असतं याला ड्रेस घेर म्हणतात. हा आपल्या आवडीनुसारही घेऊ शकतो. तर ड्रेस घेर मी साधारण इथे 10.5 इंच घेणार आहे. शॉर्ट कुर्ती कटिंग करताना जास्त ड्रेस घेर घ्यायचा नाही आणि पुढे मार्जिनसाठी 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. आता सर्व बाहेरचे मार्किंग जुळवून घ्यायचे आहेत. इथे आपण टेपने चाकूयात बरोबर असं तिरपं आखायचं आहे. आतलंही मार्किंग बरोबर जोडायचं आहे आणि बाहेरचे मार्किंग मात्र गोलाकार मध्ये जोडायचे आहेत. इथं कमरेला थोडासा गोलवा द्यायचा आहे. इथं सीटच्या इथे थोडासा गोलवा देऊन कमरेच्या इथे थोडासा गोलवा द्यायचा आहे. पण हे मुंड्यातलं माप आखायचं आहे. तर हे एवढं अंतर 2 इंच भरलेलं आहे. याचं अर्ध माप इथं मार्किंग करायचं आहे 1 इंच. 1च्या अलीकडे साधारण पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे. आता ही रेष आखून घ्यायची आहे. या मार्किंग पासून इथं बॅकच्या मार्किंग पर्यंत आखायचं आहे. इथे साधारण अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बॅकच्या मुंड्याचा आकार द्यायचा. इथून साधारण पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे. जी मुंडीची लाईन आखलेली आहे याच्या मध्यावर मार्किंग करायचं आहे आणि इथं मध्यापासून अलीकडे साधारण पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे. पाव इंचावर आणि हे पाऊण इंचावरचं मार्किंग आणि हे पाव इंचावरचं मार्किंग असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे बरोबर बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्याची आपण कटिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तेव्हा लक्ष देऊन पहा. इथे फक्त आपण आधी शोल्डरचा भाग कट करणार आहोत. मग हा बॅकच्या मुंड्याचा भाग कट करायचा आहे. पुन्हा हा बाहेरच्या आकारामध्ये कट करायचा आहे. आता हे दोनही पदर वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे हा आतला भाग थोडासा बाहेर काढून घ्यायचा आहे. खूपच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी कुर्तीचं कटिंग सांगितलेलं आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे आपण फ्रंटचा गळा कटिंग करून घेऊयात आणि मुंडाही कट करून घेऊयात. फ्रंटचा शोल्डरही कट करायचा आहे. यापूर्वी आपल्या चॅनलवर मी लाईव्ह व्हिडिओमध्ये स्ट्रेट पॅन्ट आणि कुर्तीचं कटिंग स्टिचिंग अगदी सविस्तर दाखवलेलं आहे. त्या लाईव्ह व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. लाईव्ह व्हिडिओमध्ये मी कुर्ती कटिंगसाठीच्या अगदी बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसं तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साईड पर्स, हँड पर्स, शॉपिंग बॅग अगदी सोप्या भाषेमध्ये दाखवले जातात. परंतु अधेमध्ये तुम्हाला असे ड्रेसचे व्हिडिओ सविस्तर पाहायला मिळतील. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे पुन्हा आपण गळ्याचा आकार आखून घेऊयात. 3 इंच शोल्डर आणि गळा उंची 2.5 इंच असा चौकोन करायचा आहे आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं असा मागच्या गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. शॉर्ट कुर्तीचे दोनही पार्ट आपले कट करून झाले आहेत. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी फ्रंटच्या भागाचा मुंडा मोजून घ्यायचा आहे आपल्याला गोलाकारामध्ये. पूर्ण आपला आता हा शॉर्ट टॉपचं कटिंग झालेला आहे. आता याचा फ्रंटचा मुंडा संपूर्ण असा मोजायचा आहे. 9.5 इंच आलेला आहे. तर 9.5 इंचाची आपल्याला बाहीची घडी करायची आहे. इथे एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या 1 मीटर कापडामध्ये 34 छातीसाठी हाफ बाईस तयार होऊ शकते.
3/4 बाही तुम्हाला हवी असेल तर यासाठी साधारणतः 1.25 ते 1.5 मीटर कापड लागू शकतं. आता संपूर्ण ही एक अखंड पट्टी आहे, याच्यामध्येच आपल्याला बाही कट करायची आहे. इथे असं मी दुहेरी कापडाची घडी केलेली आहे. पूर्ण असं 18 इंच घ्यायचं आहे ते माप. इथे पुन्हा दुमडायचं आहे, म्हणजे अशी 4 पदरी घडी करायची आहे. बाही उंची आपण साधारण 6.5 इंच घेणार आहोत. इथे साधारण आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, म्हणजे इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. या 1.5 इंचाच्या मार्किंग पासून इथपर्यंत याच्या मध्य करायचं आहे. एक रेषा आखायची आहे अशी. इथे 2.25 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि एवढ्याच भागामध्ये आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर इथून बाहीचा आकार द्यायला सुरुवात करूयात. बाहीला जास्त खोलवा द्यायचा नाही इथं आकारामध्ये. इथं जो माशासारखा आकार दिसतोय त्यामध्ये साधारण 1/2 इंचाचाच खोलवा द्यायचा आणि इथे दंडघेराकडे असा तिरपा कट देऊयात. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर 1-2 सेकंद काढून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत. आणि तुम्हाला शिलाईसाठी जर काही साहित्य घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहे. त्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वस्तू नक्की मागवा. आता या टॉपचं स्टिचिंग कसं करायचं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.